स्ट्रोकचे दोन प्रमुख प्रकार आहेत. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्यामुळे होणारा स्ट्रोक किंवा रक्तवाहिनी तुटल्यामुळे होणारा रक्तस्राव किंवा रक्तस्राव. जेव्हा रक्तप्रवाह अडथळा येतो, तेव्हा त्या रक्तावर पोषण आणि ऑक्सिजनसाठी अवलंबून असलेल्या मेंदूच्या पेशींचे नुकसान होते आणि त्या पेशी मरू शकतात. जर रक्तवाहिनी अडथळा येऊन मेंदूचे नुकसान होत असेल, तर त्याला इस्केमिक स्ट्रोक म्हणतात. रक्तवाहिनी रक्ताच्या गुठळ्या, चरबीच्या गोळ्या किंवा इतर कचरा अडकून किंवा पूर्णपणे, अंशतः रक्तप्रवाह अडवून अडथळा येऊ शकतो. जर रक्तवाहिनी अडवणारी गुठळी किंवा कचरा शरीराच्या इतर भागातून मेंदूकडे प्रवास करत असेल, तर त्याला एम्बोली म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीला अनियमित हृदयस्पंदन असेल किंवा हृदयाच्या झडपाचा आजार असेल, तर त्यांना इस्केमिक स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते. रक्तप्रवाह अडथळा येऊ शकतो कारण ॲथेरोस्क्लेरोसिस नावाच्या आजारामुळे धमन्या अरुंद होतात. जवळजवळ 2/3 लोक ज्यांना स्ट्रोक येतो त्यांना ॲथेरोस्क्लेरोसिस असतो. धमन्यांच्या अरुंद होण्यामुळे आणि अडथळ्यामुळे मेंदूला होणारे नुकसान यालाही इस्केमिक स्ट्रोक किंवा इन्फार्क्ट म्हणतात. ज्या पेशी गमावल्या जातात किंवा नुकसान होतात त्या सामान्यतः करायचे विशिष्ट काम करू शकत नाहीत. त्यामुळे व्यक्तीला पूर्वी उल्लेख केलेल्या स्ट्रोकच्या चिन्हांचा अनुभव येतो, जसे की कमजोरी, संवेदनशक्ती गमावणे, संतुलन किंवा स्मृती गमावणे.